जय बाळमामा मित्रांनो, आज आपण कॅन्डल कशी तयार होते किंवा तुम्ही बऱ्याचदा डोजी, पिनबार, हॅमर ह्या गोष्टी ऐकल्या असतील कॅन्डलच्या. पण नेमकी डोजी कशाला म्हणायचं, हॅमर कशाला म्हणायचं आणि पिनबार कशाला म्हणायचं ह्याचं कन्फ्युजन कायम होत असते. किंवा ती खूप सोपी गोष्ट आहे, पण सारखं त्या शब्द ऐकून किंवा थोडासा त्यातला मायनर फरक आहे तो लक्षात येत नसल्यामुळं ह्या कॅन्डल आपल्याला ओळखायला थोड्याशा जड जातात. आज आपण एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ करतो. यामध्ये ह्या 3 कॅन्डलमधला बेसिक फरक आणि 3 कॅन्डल तुम्हाला इथून पुढे कधी तुम्हाला दिसल्या तर ओळखले जातील. मुळात हे 3 कॅन्डलचा उपयोग काय आहे, तिन्ही कॅन्डलचा उपयोग आहे. तिन्ही कॅन्डल बुलिश पण असतात आणि बेरिश पण असतात. ह्या तिन्ही कॅन्डलचा एकच फक्त उपयोग आहे, तो म्हणजे आपण ज्या ठिकाणी तयार होतील त्या ठिकाणाहून मार्केट रिव्हर्स करण्याची किंवा त्याचा ट्रेंड चेंज करण्याची किंवा तिथे एखादा स्विंग तयार करण्याची शक्यता असते. थोडक्यात मार्केटचं स्ट्रक्चर बदलण्याचं साईन ही कॅन्डल करत असते. मार्केटमध्ये ह्या ज्या प्राइस ॲक्शनच्या गोष्टी आहेत किंवा कॅन्डलस्टिक असू दे, चार्ट पॅटर्न असू दे, ही एक ह्याच्या आधी आपण नेहमी ऐकतो की मार्केटमध्ये 100% कुठलं इंडिकेटर असू दे किंवा काय असू दे 100% कुठलं वर्क करत नसते. प्रत्येक ही प्रोबॅबिलिटी गेम आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक आपण अंदाज, तसा एक अंदाज असतो. आजपर्यंत त्यावरती काम करत आलेलं आहे. त्यामुळं मोस्ट ऑफ प्रोबॅबिलिटी की तसं होऊ शकतं असं गृहीत धरून चालायचं. ते तिथं झाल्यानंतर मार्केट ट्रेंड बदलणारच, स्ट्रक्चर बदलणारच, तिथून मार्केट रिव्हर्स करणार असा काही नियम नाही आहे. फक्त आपण तिथं सावध राहू शकतो की बाबा ह्या ठिकाणी मी त्या टाईपची पोझिशन घेऊ शकतो का, किंवा मी एक कन्फर्मेशनसाठी या गोष्टी आपण वापरल्या जातोय. तरी झालं त्याचं बेसिक. तर कुठलीही पिनबार असू दे, हॅमर असू दे किंवा डोजी असू दे, ह्या झाल्यानंतर तिथून मार्केटचं स्ट्रक्चर बदलणार असते किंवा एक स्विंग तयार करणार असतो. मार्केटच्या चार्टमध्ये बदल होणार असतो. एक बेसिक आहे. तर आपण ते समजून घेऊया. तर ते ओळखायच्या कशा कॅन्डल, त्याच्या आधी महत्त्वाचं आहे की नेमकी कॅन्डल तयार कशी होते हे समजणं गरजेचं आहे. तर आता 30 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर हा चार्ट आहे. ह्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जितक्या मोठ्या टाईम फ्रेमवर ह्या डोजी, पिनबार आणि हॅमर कॅन्डल तयार होईल ना, तितक्या जास्त वर्क होत असतात. म्हणजे तो जर तुम्ही 1 मिनिटावर किंवा 5 मिनिटावर जर ह्याचं फॉर्मेशन बघितलं तर दर थोड्या वेळानं तुम्हाला त्या तयार झालेल्या दिसतील. त्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे. पण मोठ्या टाईम फ्रेमवर जर तुम्ही काम करत असाल 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 तास, 4 तास, तर त्यावरती जर ह्या कॅन्डल तयार झाल्या तर जास्त चांगल्या वर्क होतात. हे आजपर्यंतचं निरीक्षण आहे. तर कॅन्डल पहिला आपल्याला समजणं गरजेचं आहे. एखादी कॅन्डल आहे, आता ही कॅन्डल समजून चाला, ही तयार कशी होती ही पहिला लक्षात आलं पाहिजे. खूपच बिगिनर असाल तर हा तुम्हाला गरजेचा व्हिडिओ आहे. अगदी तुमचा अनुभव असाल तरी पण एकदा बघून टाका. तर कॅन्डल कशी तयार होत असत्या, आता ही कॅन्डल तुम्हाला हिरवी दिसत्या. मग हिरवी कॅन्डल आहे म्हणजे जो ओपनिंग कुठं झाला असणार आहे. लक्षात घ्या, कॅन्डलनं सुरुवात केली इथून सुरुवात केली कॅन्डलनं, त्यामुळे त्याला ओपन म्हणायचं. कॅन्डलचा इथून ओपन झालं. इथून ओपन झाल्यानंतर कॅन्डल थोडीशी खाली आला असणार आणि इथून परत मग अशी वर गेली आणि इथंपर्यंत कॅन्डल गेली आणि परत इथं क्लोज झाली. ओके, म्हणजे कॅन्डलचा जो तुम्हाला बॉडी पार्ट दिसतोय हा बॉडी पार्ट, तो हा बॉडी पार्ट. कॅन्डलनं इथं ओपनिंग केली, ओपनिंग करून कॅन्डल वर गेली आणि इथं कॅन्डल क्लोज झाली 30 मिनिटाची. त्यामुळे हा मेन बॉडी पार्ट म्हणायचा त्याला, बॉडी पार्ट. आणि कॅन्डल ज्यावेळी ओपन झाली होती त्यावेळी इथं खाली थोडीशी पहिला आली आणि परत वर गेली. त्यामुळे इथं असं कॅन्डलनं ही खाली अशी सावली सोडली, वीक सोडली, शॅडो सोडली. ह्याला वीक, सावली, शॅडो, शेपूट म्हणू शकतो आपण. तेच सेम मार्केटने वरतीपर्यंत गेलं, पण इथं न थांबता खाली येऊन थांबलं तरी वरची शॅडो ही वरची वीक. लक्षात आलं. आता मी कॅन्डल तयार करून दाखवतो. समजा एक कॅन्डलला सुरुवात इथून झालेली आहे अशी, आणि कॅन्डलला सुरुवात झाली, पण इथून सुरुवात झाल्यानंतर कॅन्डल पहिला थोडी खाली आली आणि परत आणि वर गेली आणि इथून असं कॅन्डलनं जायला वर सुरुवात केली. परत कॅन्डल अशी इथंपर्यंत गेली इथं आणि कॅन्डल परत आणि खाली आली अशी. ठीक आहे, आणि असं तयार झालं. ठीक आहे, समजून चला असं तयार झालं. आता मला सांगा, ह्यात कॅन्डलचं ओपन क्लोज कुठं असणार आहे. कॅन्डल इथून सुरुवात झाली त्यामुळे हे ओपन झालं. कॅन्डल इथून जाऊन क्लोज झाली त्यामुळे हे क्लोज झालं. हे आणि हिला काय म्हणायची, मेन बॉडी. आणि जे कॅन्डलनं सुरू होत असताना थोडीशी खाली आली होती पहिला, परत मग वर गेली, ते कॅन्डलने खाली वीक सोडली, शेपूट सोडली, त्याला म्हणायचं वीक, शेपूट. आणि वर तसंच सेम झालं, जरा वर गेली आणि खाली क्लोज झाली, ही वरची वेक आणि शेपूट. तर कॅन्डलचा ओपन हा असणार आहे, कॅन्डलचा क्लोज हा असणार आहे, कॅन्डलचा लो म्हणजे त्या कॅन्डलचा सगळ्यात लो पॉईंट कुठला असणार आहे, जो वीकनं दिला, शेपूटनं दिला, हा लो पॉईंट असणार आहे. आणि हाय पॉईंट कोणता असणार आहे, तर ज्या हायनं हा दिला तो हाय पॉईंट असणार आहे. संपली कॅन्डल फॉर्मेशन अशी होत असते. आता प्रत्येक कॅन्डल वीक होतेच का, असं काय नाही. काय कॅन्डल फक्त अगदी बॉक्स टाईप होत असतात. आता तुम्हाला हे दिसेल कॅन्डल हे खालचं सोडून द्या, बॉक्स टाईप झाले बघा पूर्ण. म्हणजे याचा ओपन, हाय आणि म्हणजे ओपन आणि क्लोज, हाय, लो आणि हाय ही एकच असते. अशी बॉक्स टाईप कॅन्डल तयार झाली असते ती प्युअर. वर खाली असं काय त्याला टेल नसत्या, शॅडो नसत्या. त्यामुळे ह्याला हाय पण हाच असणार आणि त्याचा क्लोज पण हाच असणार, लो पण हाच असणार आणि ओपन बी हाच असणार. सेम कॅन्डल असत्या. बुलिश कॅन्डल अशी तयार होत्या, म्हणजे हिरवी कॅन्डल. लाल कॅन्डल कशी होणार, ओपन झाल्यानंतर डायरेक्ट मार्केट असं खाली यायला लागते आणि खाली येऊन असं इथं कुठं क्लोज होत्या. क्लोज झाली मग ह्या मार्केटचा ओपन हा वरचा असणार
क्लोज हा खालचा असणार इथला, आणि जर मार्केटनं शॅडो सोडल्या नसतील तर हाय लो पण हाच असणार, शॅडो सोडले असतील तर हाय असणार, आणि शॅडो सोडले असतील तर हा लो असणार. हे झालं कॅन्डल कशी तयार होते ते. आता तुम्हाला बेसिक कळलं कॅन्डल कशी तयार होत्या. ठीक आहे, तर आता आपण हा पिन बार डोजी ह्या काय भानगड बघूया. सगळ्यात आधी आपण बघूया पिन बार कॅन्डल कशी तयार होते आपण बघूया. आपण पहिल्यांदा पिन बार, तुम्हाला पिन बारचं इथं मी एक चित्र दाखवतो. ठीक आहे, आता हे बघा, ह्या पिनबारच्या प्रकार आहेत कॅन्डलच्या. बेरिशमध्ये पिनबार असते आणि बुलिशमध्ये. बेरिश म्हणजे काय, मार्केट खाली तिथून पडणार किंवा मार्केट बेरिश नसल्या खाली पडण्याच्या दिशेत आहे तर त्याला बेरिश म्हणायचं. बेरिशचं चॅन ते चिन्ह असणार, आणि बुलिशमध्ये मार्केट तिथून वर जाणार आहे, हे बुलिशचं चिन्ह असणार. आता तुम्ही बघू शकता की इथं ज्यावेळी मार्केट एक कॅन्डल असते, ती कॅन्डल ओपन झाल्यानंतर आता ह्या कॅन्डलचं ओपन अँड क्लोज कुठं असेल जरा विचार करून बघा बरं. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा पिनबारचा ओपन क्लोज हा कुठं असतो, हाय लो कुठं असतो, कळलं असेल तुम्हाला. आता हे हा मार्केटचा काय आहे, हा मार्केटचा हाय आहे, हा मार्केटचा लो आहे. मार्केटनं ओपनिंग कुठे दिलं, इथं दिलं, मार्केट वर गेलं पण खाली येऊन इथंच क्लोज झालं, कळलं का. तर ह्याला मार्केटची ही अशी पिनबारचं त्याला आपण म्हणू शकतो की कॅन्डलची फॉर्मेशन अशी तयार होते. पिनबारमध्ये काय होते, आपण पिन असते की नाही, पिन आपली टाचणी म्हणतो आपण, सेम तसा आकार असतो, त्याला पिनबार म्हणायचं. आता ह्या बेरिश पिनबार बघा कशा आहेत. बेरिश पिनबारमध्ये काय असणार, दोन प्रकार आहेत बरं का. वरची टेल शेपूट जी मोठी असत्या दिसते का, ही मोठी शेपूट आहे, आणि इथं बॉक्स असतो असा काय पिनसारखा, पिनचं जसं टोक असते ना तसा असतो. कधी कधी खाली त्याला अशी विक दिली असते छोटीशी, बघा इथं हिरवी आहे पण छोटीशी विक आहे, इथं रेडमध्ये तयार झाल्या पण छोटीशी विक आहे. आता रेड कॅन्डल कशी तयार झाली हा विचार करा तुम्ही, म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होईल त्यामध्ये. आणि दुसरा प्रकार काय असतो बेरिशमध्ये, फक्त बेरिशमध्ये काय होणार, जो पिनचा आकार आहे, पिनेचा आकार आहे बॉक्स, तो खाली होणार तयार, खाली, कळलं का, खाली तयार झाल्या का. आता ह्या आणि ह्या कॅन्डलमध्ये फरक काय, दोन कॅन्डलमध्ये ह्या कॅन्डलना खाली छोटीशी तुम्हाला विक दिलेली दिसते, अगदी छोटीशी, आणि ह्या कॅन्डलमध्ये खाली अजिबात विक नाही, सप्पय पिनसारखंच मोळा असतो ना, मोळा, त्या मोळ्यासारखं चित्र असं ते तयार झालेलं आहे. ह्या म्हणायचं पिनबार, हे बेरिश पिनबार. बुलिश पिनबारमध्ये काय असणार, बुलिश म्हणजे वर जाणार आहे, त्यामुळे तिची टोकं किंवा त्याचं जे पिनसारखं आकार आहे बॉक्स ते वर असणार. ह्यात आणि ह्यात काय फरक आहे बघू शकता, हिरवी लाल असू शकता. ह्यामध्ये वर टेल आहेत, छोट्या छोट्या शॅडो आलेले आहेत, आणि इथं छोट्या छोट्या शॅडो देखील आलेले नाहीत. संपलं, पिन बार तुम्हाला विषय क्लिअर कळाला. आता पिन बारचं आपण आणखी एक उदाहरण बघू किंवा पिन बारचं आपण आणखी थोडंसं त्याच्या डिझाईन बघू, म्हणजे तुमचा विषय क्लिअर होईल. स्टँडर्ड, आता ह्याचा त्याचे प्रकार आहेत, स्टँडर्ड पिन बार विथ नोज, पिन बार विथ नो रिअल बॉडी, असल्या प्रकार आहेत. पण तेवढे डिपेंड जाऊ नका, फक्त पिन बार दिसते की समजून झाला. हे वरती झाले म्हणजे बुलिश आहेत, सिंपल आहे. हे खाली झाले म्हणजे बेरिश आहेत. ठीक आहे, तर पिनबार कशा असू शकत्या, ह्याला वर विक नाही बघू शकता तुम्ही, अशी पिनबार असू शकत्या, अशी पण पिनबार असू शकत्या, आणि एकदम व्यवस्थित पिनबार अशी असू शकत्या. पिनसारखे दिसते म्हणजे पिनबार, सेम रेड कलरमध्ये अशी. आता आणखी थोडी डिटेलमध्ये जायचा प्रयत्न करूया. पिनबार तयार होत असताना तुमच्या लक्षात येईल की त्याची मोमेंटम कशा असत्या. ज्यावेळी फास्ट असे खाली चांगली मोठी विक असेल आणि वर एकदम कमी असा त्याचा एक बॉक्स तयार झाला असेल तर त्या असतो वीक बुलिश मुवमेंट. इथं जी बुलिश मुवमेंट आहे ती थोडीशी इथं वीक असणार आहे, आणि थोडासा बॉक्स मोठा झाला की ओळखायचं स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट आहे, आणि वर इथे वीक सोडली असते बघा थोडीशी, आणि वर वीक न सोडता बॉक्स पण चांगला मोठा झाला असतोय त्यावेळी ओळखायचं हे व्हेरी स्ट्रॉंग बुलिश इथं मुवमेंट इथं येण्याची शक्यता आहे. सेम इथं आपण बघू शकतोय ह्या बेरिशमध्ये ह्या प्रकारे आपल्याला पिनबार असं काम करत असतं. तुम्हाला मला वाटतं विषय बऱ्यापैकी पिनबारचा क्लिअर झाला असेल की पिनबार म्हणजे पिनसारखा दिसतो तो, त्याला आपण पिनबार म्हणू शकतोय. ठीक आहे, आता आपण बघायचं आहे दुसरं म्हणजे हॅमर. पिनबार कळलं, ठीक आहे. हॅमर, आता पिनबार नंतर हॅमर काय घ्यायला लागलो माहिती आहे की मी, कारण की ते एकमेकाला जोडून आहे. तुमचं ह्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे पिनबार आणि हॅमरमध्ये. हॅमर एकच चार्ट आहे फक्त. हॅमर म्हणजे काय, हातोडा. हातोडा कसा दिसतोय, हातोडा कसा दिसतोय तुम्हाला सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे हातोडा कसा दिसतोय. हातोडा असा आहे आणि असा असतोय हातोडा. आपण फ्रेम मेकरच्या दुकानात सुताराकडे बघतोय की नाही हातोडा, तसा या हातोडा, या हातोडा असा हातोडा दिसतोय. सेम हातोड्याकडे दिसणारी म्हणजे हॅमर. हॅमर गाडी ऐकून असतील की प्रत्येक ट्रेडर स्वप्न असते हॅमर गाडी घ्यायची, तसं ते हॅमर. तर हे हॅमर कॅन्डल कशी होऊ शकते इकडे बघा. हॅमर लिटल टू नो अप्पर शॅडो, म्हणजे लिटल तुम्हाला एक अप्पर शॅडो असू शकत्या किंवा नसणार पण, त्यामुळे थोडासा तो फरक आहे. फक्त हॅमरमध्ये जो चौकोन आहे ना हा फिक्स आहे बघा, असा चौकोन तुम्हाला इथं ओढाच लागणार. हॅमर हातोड्यासारखा, ठीक आहे. आणि जी विक आहे ती अशी लॉंग असते, अशी लॉंग विक असते. सेम इन्व्हर्टेड हॅमर, उलटा हातोडा करायचा. उलटा हातोडा केल्यानंतर कसा होणार,
सेम असं होणार. इथं सुद्धा विक थोडीशी असेल किंवा नसणार सुद्धा, पण बॉक्स जो आहे तो हातोड्यासारखा असा चौकोन व्यवस्थित असणार. संपला. एवढाच विषय आहे हॅमरचा. ह्याच्या पलीकडे हॅमर काही नाही. तर पिन बार आणि हॅमरमधला बेसिक फरक कळला का? झालं. आणि आता शेवटचं आपण बघायचं ती म्हणजे डोजी. आणि हे डोजी आहे की नाही, हे लय जणांचं डोकं खाते, पण लय सोपं आहे. पण हे तुम्हाला आता एका मिनिटात लक्षात येईल. डोजीत काय भानगड माहिती आहे का? डोजीमध्ये सुद्धा प्रकार आहे 4-5 बरं का, पण त्याच्या प्रकारामध्ये जाण्याआधी डोजीचं फॉर्मेशन समजून घ्या. ही डोजी कॅन्डल अशी असते. कशी आहे? थोडक्यात एक कॅन्डल असणार आहे अशी. एक मिनिट, रंग बदलतो मी, रंग बदलतो. हां ठीक आहे. हे असं कॅन्डल असे एक वीक असणार आणि मध्ये असं कुठंतरी तिची कॅन्डल क्लोज झाली असणार, म्हणजे मध्ये असा तो चौकोनचा भाग असणार, म्हणजेच डोजी. पिन बारला कॅन्डलच्या एकतर खालच्या टोकाला किंवा वरच्या टोकाला बॉडी तयार झाली असणार, म्हणजे पिन बार छोटा मोठा शॅडो सोडणार किंवा नाही सोडणार. हॅमरमध्ये थोडं शॅडो सोडणार नाहीतर नाही सोडणार, पण चौकोन बॉक्स असणार म्हणजे हॅमर. आणि डोजीमध्ये एका खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला घासून कधी नसतं, ते ह्या लाईनीच्या मध्येच असं कुठं तर असतं. म्हणजे दोन्ही बाजून दाबत्यात, हिकन बी दाबा लागले आणि वर्ण पण दाबा लागले, आणि मध्येच झालं की त्याचा डोजी होती. डोजी दाबलं जाते. डोजी म्हणजे दाबणं, दोन्ही बाजूनं दाबणं म्हणजे डोजी. तर हे डोजी कळलं का? आता डोजी कशी आहे बघा. हे एक डोजी आहे, हां हे एक डोजी आहे. प्रकार बघा, हे आता दोन्ही बाजूला बारक्या टेल सोडल्यात आणि मध्ये झाले, दोन्ही बाजूला मोठ्या टेल सोडल्यात. इथं बघा एकाच बाजूला मोठी टेल सोडल्या, थोडीशी वर जास्त सोडल्या आणि डोजी सेम उलटं झालेलं आहे. आणि कधी कधी दोन्ही बाजून असा दाब देतात, एवढा दाब देतात की मध्ये एक तसा मायनस वजाबाकी चिन्ह असते नाही तर चिन्ह होते. हे सुद्धा डोजीचा प्रकार आहे. आणखी एक बघूया डोजीचा. आणखी एक शेवटचा तुम्हाला चार्ट दाखवतो, म्हणजे तुमचा कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. ही डोजी चार्ट असा असू शकतो. आता ह्या डोजीचे प्रकार आहेत बरं का, पण ते प्रकार नंतर बघूया आपण. पहिला हे बेसिक समजून घ्या. तर दोन्ही बाजूला असे विक सोडल्यात, मध्ये अशा ह्याच्या डोजीच्या अशा कॅन्डल तयार होतात, मधला तो बॉडी पार्ट तयार होते. आता ही जी डोजी आहे ही सगळ्यात भारी असते, असा टी सारखी असती. ह्याला गाणायचं ड्रॅगन फ्लाय डोजी, म्हणजे घोडा असतो ना घोडा. आपण लहानपणी घोडं मारायचं बघा, ते पुढारीवर काँग्रेसवर बसायचे, त्याला आहे ड्रॅगन फ्लाय म्हणजे घोड्याच्या आकाराचं डोजी. अशी डोजी तिथं तयार होते. तिथून मार्केट रिव्हर्सल होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. आणि हा ग्रॅव्हिस्टोन डोजी म्हणजे हा पण प्रकारचा तयार उलटा घोडा म्हणा तुम्ही, तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. तर ह्या प्रकारे हे पिन बार, डोजी आणि हॅमर आहे. बेसिक फरक तुम्हाला कळला असेल. फॉलो करायला विसरू नका. ट्रेड विथ चेतनला. धन्यवाद.